जय शिवराय मित्रांनो, ऍप्लिकेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये ठिकठिकाणी खवल्याचा आभाळ झालेला आहे. पण 6 आणि 7 डिसेंबर ही जास्त खराब तारीख असणार आहे वातावरणाच्या बाबतीत. मान्य आहे, याच्यामध्ये पाऊस वगैरे अशा काही गोष्टी स्पष्ट नाहीये, पण याच्यामध्ये धुई धुकं आणि दिवसभर ढगाळलेलं वातावरण असणार आहे. सोलर पॅनल वरती ज्यांच्या मोटर चालू असतात त्यांना त्याचं बाधक परिस्थिती आहे. त्या दिवशी 2 दिवस तरी वातावरण जास्त खराब असल्यामुळे पाणी वगैरे न मारण्याच्या समस्याला सामोरं जावं लागणार आहे. ठीक आहे, आता थंडी संदर्भात अपडेट बघूयात. मित्रांनो, हे वातावरण 6-7 ला असल्याच्या नंतर थोडी थंडी नॉर्मल होईल, पण 8, 9, 10, 11, 12 ते 15, 16 तारखेपर्यंत थंडी ही जास्त तीव्र होण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये 10 डिसेंबर 9 डिसेंबर अशा तारखेदरम्यान थंडीची लाट सुद्धा येणार आहे आणि सुरुवात त्याची 7-8 लाच सुरुवात करणार आहे, पण 8-9 ही जास्त प्रखर थंडीच्या बाबतीत असणार आहे. याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये पावसाचे संकेत अद्यापही मॉडेल कडनं कुठले दिसत नाहीत. कारण हे असं आहे, जवळपास मागे सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये टिटवाहा नावाचं चक्रीवादळ तयार झालं, त्याचा प्रभाव तिकडेच पडला. पण सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या थंडीमुळे ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळते, पण ढगाळ वातावरणाला पोषक परिस्थिती किंवा त्या ढगांपर्यंत मजल मारेल अशा पद्धतीच्या पाण्याचा क्लाउड सिस्टम तयार होत नाहीये. त्यामुळे राज्यामध्ये सध्या कुठलाही पाऊस दिसत नाहीये. अद्यापही 15 ते 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडेल किंवा पावसाळी परिस्थिती राहील असं चित्र स्पष्टपणे नाही. आणि ह्या महिन्यातही त्या लेवलचे धोके किंवा त्या लेवलचा अलर्ट नाही, किंवा एखाद्याला पाण्याची आवश्यकता जरी असली तर ती आवश्यकता पूर्ण करेल अशी सिस्टम तरी सध्या तयार नाहीये. व्हिडिओचा मुद्दा एवढाच की आपण ज्या गोष्टीकडे सर्वाधिक जास्त लक्ष देतो तो म्हणजे बंगालचा उपसागर. इथे वारंवार लो प्रेशर बनतायत. आताही सुद्धा जवळपास आपण जर पाहिलं तर 11 आणि 12 डिसेंबरच्या कालखंडामध्ये एक लो प्रेशर सक्रिय होणार आहे. त्याचा प्रभावही महाराष्ट्राकडे धुरकट वातावरण त्याच टायमिंगला 11-12 लाच होईल. म्हणजे असं 4 दिवसाला ढगाळ आणि 4 दिवसाला खराब परिस्थिती ही या आठवड्यामध्ये सुद्धा वारंवार, पुढच्या आठवड्यात सुद्धा वारंवार, आणि हा डिसेंबर पूर्णपणे अशाच प्रकारचे आहे. एकंदरीत फोकस जर केला आपण कांदा रोप किंवा इतरही द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा अन्य हरभरा वगैरे उत्पादक शेतकरी, यामध्ये बराचसा फरक आहे. बाकीच्या कवळ्या पिकांना याचा प्रभाव, या धुक्याचा प्रवाह हा नेहमी 4-4, 8-8 दिवसाला राहील. पण हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फारसं मोठं संकट याच्यामध्ये नाहीये. ज्यांच्या पिकांवरती मर रोग किंवा आणखी वाढ वगैरे न होणं अशा गोष्टीचा समस्या असेल तर आपल्या ऍप्लिकेशनच्या लाईव्हला नक्की आवर्जून हजर राहा. तिथे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जवळपास मार्च बद्दल आणि फेब्रुवारी बद्दल आणि एप्रिल बद्दल या तिन्ही महिन्याबद्दल मोठे अपडेट्स आपण आपल्या मॉडेलनुसार जर चेक केलं तर पाहायला मिळतात. त्या कालखंडामध्ये डब्ल्यूचे संकट महाराष्ट्रावरती येण्याचे चान्सेस आहेत. आता एकंदरीत मागची पार्श्वभूमी जर काढली आपण तर जो आपण सोयाबीन काढला किंवा कापूस वेचणी टायमिंगला पावसाने पकडलं होतं, आपल्याला त्या खळ्यादळाच्या परेशानी झाली. पण ह्या वेळेस हरभरा आणि गहू काढण्यावेळेस अशा प्रकारचे संकट येतील, पण त्याची टक्केवारी मॉडेलनुसार खूप नॉर्मली कमी दिसते. ज्या तुलनेमध्ये तुम्ही आता विचार करताय की हरभरा काढणीला गारपीट आहे का, गहू काढण्याच्या वेळेस पाऊस आहे का वगैरे वगैरे गोष्टी, तो लांबचा विषय झालाय. फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिना, तर अशा टायमिंगला असे वातावरण चेंजिंग होत राहतात. त्या टायमिंगला सुद्धा आहेत. पावसाची शक्यता जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खराब वातावरणाला जी सुरुवात होते ते वातावरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा पावसाचं राहू शकतं. त्यानंतर मार्च महिना जर पाहिला तर 1-2 आठवडे पहिले सुद्धा मोठी खराब राहण्याची शक्यता आहे. पण अद्यापही त्या लॉंग टर्म अंदाजामध्ये बरेचसे बदल घडून येतात. जवळपास गुजरात आणि MP मध्ये याचे पडसाद जास्तपणे मॉडेलवरती स्पष्टपणे दिसतात. त्याच्या डिटेल जर काढले आपण तर आणखीन तिकडलाच भाग तीव्रतेवरती दिसतोय. पण जर फोकस आपण अनेक मॉडेलच्या कम्पॅरिझन वरती जर टाकला, त्याच्यामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी याच कालखंडामध्ये पावसाची शक्यता राहू शकते. गारपिटी सामंतराबाद, आता जे काही माहिती मिळत असेल इतरही माध्यमाकडनं, ही सध्या फेक आपण मानली जावी. कारण की गारपिटीचं तटस्थ भूमिका अजूनही कुठल्याच मॉडेलकडनं व्यक्त केली जात नाहीये. गारपिटीचे रडार, गारपिटीचे सिस्टम त्या काळातही बनतील, पण पोषक परिस्थिती आणि सध्या चालू असलेली थंडीचा जर वेग पाहिला तर त्या पद्धतीने गारपीट सक्षम राहील असं स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे गारपिटीची गोष्ट सध्या तरी तुम्ही डोक्यातून काढा. आपल्या जे काही पेरण्या आहेत, आपली जी काही लागवड पद्धत आहे यावरती फोकस करा
आणि गारपीटचा विषय असा सुद्धा येतोय की गारपीट ही संपूर्णतः किंवा संपूर्ण जिल्ह्यात होत नाही आणि एकंदरीत ज्या ज्या भागामध्ये त्या कालखंडामध्ये थोडीफार टक्केवारीनुसार जरी वाढ दिसत असली तर त्याची टक्केवारी गावानुसार 2 गावं 4 गावं प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ आणि खानदेश त्याचबरोबर नाशिक वगैरे क्षेत्रामध्ये त्या कालखंडात पाहायला मिळते. पण याच्यातनं बरेचसे भाग वगळणार आहेत किंवा तो धोका आज सांगणं देखील चुकीचं राहील. तो स्पष्टपणे आपल्याही डोक्यातनं काढण्याचा प्रयत्न करा. आणि यंदा जो काही आपण पुढच्या मान्सून संदर्भात स्पष्ट भूमिका केली आहे की 2024 सारखं त्यामध्ये आपण सरळ सरळ सांगितलं आहे तोच पाऊस राहणार आहे. थोडेफार मधामध्ये लहान मोठे खंड वगैरे जे काही गोष्टी आहे, पण 2024 ला काही कमी पाऊस झाला नव्हता. अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातलेला हा पाऊस पुन्हा पुढच्या वर्षीही पाहायला मिळणार आहे. पण ह्या वर्षीच्या तुलनेमध्ये जी सरसकट भूमिका होती, सरसकट भागांमध्ये जवळपास 70 ते 80% भागांना आजच्या डेटला जर आपण पाहिलं त्या कालखंडामध्ये ओला दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळाली होती आणि बरंचसं नुकसान देखील झालं होतं. पण त्या ताकदीच्या नुकसानावरती ही टक्केवारी 20% येते, म्हणजे 70 पैकी 50% रिव्हर्स पुढची नुकसानग्रस्त कंडिशन आहे 2024 ला. तेही ला निनाच्या निदर्शनाच्या गोष्टी जर आपण पाहिलं, ला निनाच आता अजूनही 2 महिने ऍक्टिव्ह आहे, त्यानंतर तो 2-3 महिने कमी होईल. एकंदरीत जून आणि जुलै नॉर्मली पाऊस जसा पडतो तसा पडेल. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यावरती परतीच्या पावसावरतीच विहिरीच्या तलावाच्या पाण्याचा गोष्टी अवलंबून असतील आणि त्यावेळेसच त्या भरतील. आणि हा विषय उन्हाळ्यातल्या वातावरणासंदर्भात जर बघितला आपण, जो ला निना सांगितलाय तोपर्यंत मार्च आणि एप्रिल पर्यंतच वातावरणाची रडार सिस्टीम दिसते. मे महिन्यामध्ये हळद उत्पादकांना मोठे धोके वगैरे काही त्या भागांमध्ये नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा. जय शिवराय. धन्यवाद. अधिक माहिती आपल्या लाईव्ह मध्ये असेल. लाईव्ह आपला 2 दिवसाला 1 दिवसाला ऍप्लिकेशन मध्ये चालू राहतो. फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा आठवड्यातून एखादा लाईव्ह आपण टाकत जाऊया. धन्यवाद. जय शिवराय.